वेलकम. या क्लासमध्ये आता आपण महत्वाच्या एका विषयावरती चर्चा करणार आहोत. तो आहे कर्ज. कर्जाविषयीच्या आपल्या धारणा आता आपण चेक करणार आहोत. आणि वही पेन अर्थात तुम्ही घेतलेलाच असेल, तर ज्या काही चुकीच्या धारणा निदर्शनास येतात त्या लगेच नोट डाऊन करून ते आपल्याला टॅपेबल इश्यूज म्हणून अपॉर्च्युनिटी समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला टॅपिंग करायचं आहे. सो चला, कर्जाविषयीच्या धारणा चेक करत असताना आपण चेक करणार आहे की कर्ज म्हणजे काय, कर्जाचे प्रकार, कर्जाविषयीच्या आपल्या धारणा नेमक्या कशा असतात ते. कर्ज सर्वात जास्त हानिकारक भावनिक ताकद ही कर्जांच्या पैशाबद्दल असू शकते, कर्जांच्या पैशांबाबत असू शकते. हानिकारक भावनिक ताकद बघा, एखाद्याला राग आला, एखाद्याचा जर आपल्याला राग आला तर काय होतं आपल्या मनामध्ये, तर रागाच्या भावना निर्माण झाल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, फाईट आणि स्ट्रेस रिस्पॉन्स तयार होतो, फाईट आणि फ्लाईटची भावना निर्माण होते, स्ट्रेस रिस्पॉन्स तयार होतो. तर हा स्ट्रेस रिस्पॉन्स सगळ्यात जास्त हा कर्जाच्या पैशांबद्दल असू शकतो. त्याच्यामुळं प्रचंड त्रास होतो आपल्याला, आणि तो काय काय त्रास होतो त्यात आपण पाहणार आहेत. अनेकांना कर्ज म्हणजे खोलवर जबरदस्त एक लाज वाटत असते, अनेक वेळा अडचण निर्माण होते, काही गोष्टी बऱ्याच वेळा करायच्या असतात पण कर्ज असल्यामुळे करू शकत नाही, पेच असतो, गोंधळ मनामध्ये असतोय, सातत्याने कर्ज असते, बऱ्याच वेळेला अनेक वेळेला प्रत्येक पैसे खर्च करण्याच्या स्टेजला हा विचार सतावत असतोय, कर्जाचा भीती वाटत असत्या, अपयश असतंय, ह्या गोष्टींमुळे हे कर्ज झालं म्हणून मला हे सगळं भोगावं लागतंय, अशी एक अपयशाची मनामध्ये भावना निर्माण झालेल्या असत्या, नैराश्य येतं, अपमान वाटतो. अनेकांना कर्ज म्हणजे आर्थिक दिवाळखोरीचं लक्षण वाटतं. गत आयुष्यातील पैशांविषयी समस्याचे, त्या अपयशाचे जबरदस्त ऊर्जात्मक प्रकटीकरणच वाटते. म्हणजे काय, तर भूतकाळातील एखादी घटना घडलेली आहे, लेट अस से एक्झाम्पल की तुम्हाला काही अपघात असेल किंवा दवाखान्यामुळे किंवा कुठेतरी पैसे बुडलेले असतात, त्याच्यामुळे हा जो कर्जाचा डोंगर झालेला आहे, हा कर्जाचा डोंगर निर्माण झाल्यामुळं जे पण काही आपल्या शरीराकडून जो रिस्पॉन्स होतो आपल्या वागण्यातला, तो रिस्पॉन्स हा मेनली कर्जाच्या दबावामुळे झालेला असतो. हे झालं प्रकटीकरण, ऊर्जात्मक प्रकटीकरण त्या भावनेचं, त्या कर्जाचं. मी असे अनेक बघितलेले आहेत की कर्ज असल्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेजच निगेटिव्ह राहते, कॉन्फिडन्सच राहत नाही. तर इतकं इम्पॅक्ट पडतो आपल्या सिस्टीमवरती, आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती ह्या कर्जाच्या भावनेचा. दिवसभर कर्जाचा किंवा देणेकरांचाच विचार डोक्यात फिरत असतोय, रात्री अचानक जाग येणं हे नित्याच होऊन जातं. एखादी स्लीपिंग सायकल होते, एखादी झोप लागते ना लागते तोपर्यंत परत जाग येऊन जाते आपल्याला, कारण कर्जाचाच विचार डोक्यात फिरत असतो. स्वतःबद्दल नकारात्मक विचार, इतके निगेटिव्ह विचार येतील की कोणत्या स्टेजला काय होईल हे काय सांगता येत नाही, इतकं नैराश्य येऊ शकतं याच्यामुळे. प्रत्यक्ष चर्चा किंवा विचार करण्यास टाळाटाळ होते. हे एक डेंजर आहे याच्यामध्ये, की हा ठीक आहे बाबा, हे कर्ज आहे, ह्याच्याबद्दल काय मार्ग काढू शकतो आपण. मग जिथून कर्ज घेतलं, ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या संस्थेकडून कर्ज घेतलं, तिथं जाऊन परत चर्चा करणं, त्याच्याविषयी सल्ला मसलत घेणं, तज्ञांचं मार्गदर्शन घेणं, ह्याच्याविषयी आपण जास्ती जात नाहीये, हे टाळाटाळ होते आपल्याकडनं. आणि हे त्या व्यक्तीचं चुकतंय असं काही नाही, ती फीजच अशी असत्या की याच्यावरती मार काढण्यासाठी हालचालच होत नाहीत. म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल तर जे काही शेतकरी आत्महत्या करतात ना, ते शेतकरी आत्महत्यांची जी रक्कम असते, कर्जाची रक्कम असते, ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यावरती बर्डन येतं आणि ते टोकाचा निर्णय घेऊ शकतायत, घेतलेला असतो. हे इतकं दुर्दैवी आहे की थोडीशीच रक्कम असते, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 4-5 लाख इथपर्यंतच, पण ही इतकं सबकॉन्शियसली हायजॅक झालेलं असतं आपलं वागणं की आपली सद्विवेक बुद्धी ही काम करत नाही, इतका हा दबाव असतो कर्जाच्या पैशांचा. म्हणून ते त्या टोकाचा निर्णयाला ते जात असतील. समाजात कर्ज म्हणजे आर्थिक अपयश मानलं जातं, कर्जबाजारी आहे, कर्ज होतंय म्हणून त्याला चांगलं म्हटलं नाही जात. हे असे अनेक विषय याच्यामध्ये गुंतलेले असतात, त्याच्यामुळे हे कर्जाच्या पैशांविषयी जी काही भावना आहे ना, ही भावना अत्यंत संतुलित आपल्याला करावी लागेल. कर्जाचे दोन प्रकार असतात. एक चांगले कर्ज जे गुंतवणुकीसाठी काढलेले आहे,
दुसरं वाईट कर्ज, ज्याला आम्ही नकारात्मक जाळे म्हणतो, की कुठंतरी दवाखान्यासाठी खर्च झालेला आहे, कुठंतरी अपघात झालेला आहे, त्याच्यामध्ये भरपाई म्हणून आपण तिथं कर्ज काढलेलं असतंय, किंवा कुठंतरी गुंतवणूक म्हणून काढलेलं असतं, अतिशय मोठा परतावा मिळण्याच्या लोभापोटी काढलेलं असतं कर्ज, आणि तिथं आपल्याला फसवणूक झालेली असते. तर अशा पद्धतीचं जे पण काही कर्ज असेल तर ते वाईट कर्ज. कर्जाविषयीचे विचार मनावर राज्य करतात. आता आपण पाहिलंच, वर्तमान काळावर दबाव ठेवून असतात. आपल्याला ह्या क्षणाला क्रिएटिव्हली काय करताच येत नाही, सातत्यानं कर्जाचा विचार असतो, आपला कॉन्फिडन्स राहत नाही, तेच तेच विचार येत राहतात. नवीन काय करायचं असेल तर कर्ज असल्यामुळे आपले हातपाय आखडून ठेवल्यागत वाटतात, भविष्याविषयीची चिंता निर्माण करतात, सातत्याने कर्जाविषयीचे विचार. याचा अर्थ काय होतो की तेच परत आकर्षण होतं. म्हणजे कर्ज फिटलं की दुसरं काढायचं, दुसरं काढलं की तिसरं काढायचं, ही एक सायकल कंटिन्यू राहते. कर्जाविषयीची काळजी अधिक कर्ज निर्माण करते. कितीही काम केले, मेहनत घेतली, दिवस रात्र काम केले तरी कर्ज फिटत नाही. जे कमावलं ते पुरेसं नाही अशी भावना निर्माण होते. आता ह्याच्यावरती मार्ग काय? एक लाईफ चेंजिंग थॉट आहे, आयुष्य बदलून टाकणारा थॉट आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही याच्या अगोदर ऐकलं पण असेल माझ्याकडून, पण पुन्हा एकदा ऐका. कारण स्वतःवरती खर्च करण्यास जर टाळाटाळ केली, स्वतःचे मूल्य वाढवण्यासाठी जर टाळाटाळ केली, स्वतः आत्ममूल्य वाढवण्यासाठी मेहनत घ्यायच्या ऐवजी नंतर बघू, आता कर्ज आहे, हे थोडस माझं कर्ज कमी झालं की आत्ममूल्य वाढवण्यासाठी ज्या पण काही गोष्टी कराव्या लागतात, एखादा कोर्स असेल, एखादा पुस्तक वाचन असेल, शारीरिक कष्ट घेण्यासारखी गोष्ट असेल, तर हे जर आपण पुढे बघू, चालढकल केली, टाळाटाळ केली, नंतर बघू असं जर म्हटलं, तर कर्ज पण काय म्हणते बघा, कर्ज पण संपायला टाळाटाळ करते, कर्ज पण चालढकल करते, कर्ज पण नंतर बघू असं म्हणते. म्हणून मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःचं मूल्य वाढवण्यासाठी, कर्जाच्या पातळीवरती ते फेटत राहीलच, पण त्याचबरोबर जोपर्यंत आपण स्वतःचं कौशल्य वाढवण्यासाठी जर आपण मेहनत घेत नसू, तर त्या कर्जातून आपण बाहेर येणार नाही. म्हणूनच तुमचे कौशल्य, तुमची मेहनत, तुमचा वेळ, तुमचं आत्ममूल्य वाढवणे इत्यादी हे सर्व वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. एकदा कर्ज फिटले किंवा कमी झाले की नंतर बघू असं म्हणून काहीही उपयोग होऊ शकत नाही. आणि ही कदाचित धारणा असू शकते की मी थोडं कर्ज फिटलं ना, मग मी तो कोर्स करणार आहे, त्याच्यातून मला शिकल्यामुळे त्या सर्टिफिकेटचा वापर करून मला थोडं ते माझ्या उत्पन्नात भर पाडणार आहे, असं म्हणून नाही चालत. ताबडतोब त्याच्याविषयीचा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपला वेळ आहे, तो वेळ आपलं कौशल्य वाढवण्यास मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तुमचे आत्ममूल्य वाढवण्यासाठी, म्हणजेच तुमची योग्यता वाढवण्यासाठी मेहनत घ्याल तर अनेक मार्ग दिसतील. आणि पैशांच्या, इथं अत्यंत महत्वाचं आहे, पैशांच्या मार्गावरील तुमचे नियंत्रण हळूहळू वाढत जाऊन तुमचे निव्वळ उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. बघा, जोपर्यंत आपण आपल्यावरती मेहनत घेत नाहीत ना, तोपर्यंत त्या कर्जातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. नाहीतर ही अशी अवस्था होऊन जाते आपली, की आपल्या सोबतच आपली किल्ले आहे, पण आपण स्वतःला जेलमध्ये अडकून ठेवलेलं आहे. सो माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, कर्जामुळे दबाव जर निर्माण येत असेल तर त्या दबावातून बाहेर पडण्यासाठी टॅपिंग वापरा. जर कोण कर्जात असेल की जो खचला असेल, आत्मविश्वास नसेल, तो डिस्टर्ब असेल, तर नक्की सुचवा या कोर्स बद्दल किंवा संपर्क करायला सांगा आम्हाला. आम्ही त्याच्यातून नक्की मदत करू की बाहेर येण्यासाठी. आता कमिंग टू परत आवडीचा प्रश्न, धारणा आपण डिकोड करतोय, चुकीच्या धारणा शोधतोय. चुकीच्या धारणा शोधण्यासाठी हा एक महत्वाचा प्रश्न आहे की माझ्या कर्जाबाबत मला असे वाटते. काय वाटत असेल त्या भावना तुम्हाला लिहायच्या. काय काय वाटू शकतं? कर्ज हे माझं भरपूर आहे, कर्जाचा डोंगर आहे, कसं फिटेल कळत नाहीये, मला त्याच्यावरती मार्ग दिसत नाहीये, काय जे वाटतं ते लिहायचं. किंवा इतकी वर्ष कर्ज झालं, आता कर्जातच मी मरणार आहे, किंवा मी माझ्या पुढच्या पिढीस कर्जच देऊन जाणार आहे, मी दुसरं काही देऊ शकत नाही, असं पण काय काय बोलतात. इतकं निगेटिव्ह राहतात. सो काय वाटतं स्वतःबद्दल हे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. याचा अर्थ मी कर्जातून बाहेर यायला लायकच नाहीये का? कर्ज संपवून श्रीमंतीच्या वाटेवरती शिल्लक ठेवून पुढे वाटचाल करण्यास मी पात्रच नाहीये का? काय वाटतं स्वतःला
ते चेक करायचं आहे आणि ते चेक करून त्याच्यावरती टॅपिंग करायचंय. ओके.